शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण खोडवा व्यवस्थापन करताना बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, पाचट आम्हाला लवकर कुजवायचा आहे, व्यवस्थापन कसं करायचं. इन शॉर्ट खोडव्याचं व्यवस्थापन ऐकून घ्या. आणि आता तुम्ही जर बघितलं ह्याच्यामध्ये बघा, पाचट कुठं ह्याच्यात दिसते का? सगळं खाली दाबले. बरं ह्या सरीमध्ये अजून बघा, इकडे बघा, ह्याच्यामध्ये कसं दिसतंय, काय केलंय नेमकं बघा. सगळ्यात महत्वाचं आहे, पहिला पाचटाची कुट्टी केलेली तुम्हाला दिसते हो काही. ही सगळी पाचटाची कुट्टी केल्यानंतर बगला चिरलेत. त्या बगला चिरून हो का, हिथली माती हिथं पडल्या का, खोडकीत हसलल्यात. परत काय केलंय बघा, हाय याच्यावर मोठा ट्रॅक्टर फिरवलाय. म्हणजे काय केलंय, एकदा ह्या बाजूनं, एकदा मधनं आणि एकदा ह्या बाजूनं, म्हणजे असं हे 5 फुटाची सरी आहे. हे केल्यामुळं काय झालंय बघा, हे जरी पाटानं समजा पाणी द्यायचं म्हणलं तरी पण ह्याला दोन्ही बाजूनं बगला चिरला, इकडं पाणी जाऊ शकते, पण द्यायची गरज नाही. ड्रीप आहे, ड्रीपनंच पाणी ह्याला आपल्याला द्यायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्याच्यामुळं काय झालंय, माती पूर्ण पाचटावर चांगली दबून बसल्या, आणि ही दबून बसल्यामुळे काय झालंय, पाचट कुजायला लवकर मदत होणार आहे. आता ह्याच्यात मशागत करायची म्हटलं नंतर तरी चालते. आता खोडवं काय झालंय, सगळीकडेच खोडव्याचं फुटणं थंडीमुळं बरंच लांबलंय. हा, तर ह्या पण सुद्धा प्लॉटमध्ये तुम्ही बघितलं तर खोडवं फुटायला लागलंय असं नाही, प्रत्येक ठिकाणी कोंब आहेत, पण तसं तरी पण प्रमाण कमी आहे. आता मी तेच म्हटलं त्यांना की ह्याला पाणी थोडं ताण देऊन द्या, जेवढा ताण द्याल तेवढं खोडवं चांगलं फुटल. ही मानसिकता पण शेतकऱ्याची पाहिजे एवढं सगळं करण्याची. बऱ्याच वेळेला काय होतं, शेतकऱ्याची मानसिकता नसते एवढ्या सगळ्या गोष्टी करायची. तर ह्यांनी विनायकरावांनी इथं नियोजन चांगलं केलंय. आलेलेच मी त्यांना विचारलं, हे एवढं प्लेन बसले, केलंय काय नेमकं? तर त्यांनी सांगितलं की ट्रॅक्टर ह्याच्यावर फिरवलाय. ही एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली, तुमच्याशी शेअर करावी म्हटलं. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या गन्ना मास्टरचं पेज जरूर फॉलो करा, आणि यूट्यूब वर देखील आपले व्हिडिओ जर आपण पाहत असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.